नागपुरातील सोमलवार शाळा आज पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। मंगळवारी या शाळेच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी गैरसोय झाली होती। आज पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट आहे। शाळा प्रशासनाकडनं मेसेज पाठवण्यात आला होता पालकांना की पाऊस नसेल तर शाळा होईल, परंतु पाऊस सुरू झाला आणि पालकही आपापल्या पाल्यांना आपल्या मुलांना शाळेत घेऊन येत आहे, परंतु भीती मात्र पालकांच्या मनामध्ये कायम आहे। आता शाळेत आल्यावर शाळा प्रशासनाने सांगितलं की पालकांचा निर्णय आहे की विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की नाही। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। एक एक विद्यार्थी जो आहे तो या शाळेत येत आहेत। मंगळवारी लहान मुलांनाच प्रचंड गैरसोय झाली। पुराच्या पाण्यातून निघताना त्यांना त्रास जो आहे तो सहन करावा लागला। काही पालक माझ्यासोबत आहे। सर, मनात भीती आहे का? काही सांगता येणार नाही की आता पाऊस सुरू झालेला आहे, कारण मंगळवार जशी सिच्युएशन झाली तर पुन्हा सगळ्या पॅरेंट्स लोकांना त्रास होऊ शकतो। मॅडम, तुम्ही हिला शाळेत सोडलं, भीती आहे मनात? भीती तर आहे सर, पाऊस वाढला तर मग मंगळवारची स्थितीचा अनुभव भयानक होता। खूप भयानक होता। ही निघाली होती व्यवस्थित? हो, इथून काढलं होतं आम्ही व्यवस्थित, म्हणजे वेळ झाला होता तरी, कारण 2ला सुटली शाळा, तर आम्ही घ्यायला तिला 3:30 वाजले आम्हाला काढतपर्यंत। शाळेत आलेली आहे, आता भीती आहे मनात? हो, आज तर भीती आहे, पाऊस वाढला तर, नाहीतर काही एवढा काही प्रॉब्लेम नाही। नक्कीच आपण बघू शकतो हे सगळे पालक जे आहेत ते या ठिकाणी आहे आणि का भीती वाटते मनात मुलांना सोडताय त्या दिवशीची हो स्थिती? सर, हो हो, ते तर भीती तर वाटणारच एकंदरीत, कारण रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे। शाळा विषय नाही आहे, महत्वाचं म्हणजे ह्या रोडवर जे काम चालू आहे गेल्या 1.25 वर्षापासनं, भर उन्हाळा गेला, त्यांना एवढं माहिती आहे की या रोडवर एवढी मोठी शाळा आहे, 2 शाळा एकत्र आहे, तर तिथे तो काम तर पॅच पहिले झाला पाहिजे होता। आणि नेमकं आता शाळा सुरू आहे तर आता ते जे काम आहे ते आता सुरू आहे। प्रशासनाने थोडंसं लक्ष द्यावं, त्यांनी प्रायोरिटीने काम करून घ्यावं, बस बाकी एवढं मागणं आहे, बाकी काही नाही। मुलांना शाळेत सोडलं, भीती आहे मनात? भीती तर आहेच, त्या दिवशी सारखी स्थिती जर परत उद्भवली तर काय करायचं? नक्कीच पालकांच्या मनामध्ये भीती कायम आहे। बघा, ती एक विद्यार्थिनी त्या पालक तिला परत घेऊन जात आहेत घरी। विद्यार्थी यायला लागलेले आहे, संख्या मात्र कमी आहे आणि पालकांच्या मनामध्ये भीती कायम आहे की मंगळवारसारखी स्थिती झाली, कारण की मंगळवारी इथे पूर स्थिती निर्माण झाली होती, तर तशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळेच पालकांच्या मनात विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना भीती आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।